शिवसेना स्वाभिमानी शेतकरी संघटना पुरस्कृत पंचायत समिती निवडणूक सन 2026। शिवसेना स्वाभिमानी शेतकरी संघटना पुरस्कृत 82 क्रमांक धनगर टाकळी पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातून सूर्यवंशी पृथ्वीराज माणिकराव यांचं चिन्ह आहे छताचा पंखा छताचा पंखा छताचा पंखा। मतदार बंधू आणि भगिनींनो, छताचा पंखा या चिन्हासमोरील बटन दाबून सूर्यवंशी पृथ्वीराज माणिकराव यांना प्रचंड प्रचंड बहुमताने विजयी करा। मतदान शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत। संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव विजयी भव, गगन कहे विजयी भव। मतदार बंधू आणि भगिनींनो, आमच्या उमेदवारामार्फत केलेल्या सामाजिक कार्याचा अहवाल। दिग्रस बंधाऱ्यातील पाण्यासाठी नांदेडला सोडण्यास विरोध म्हणून धानोरा काळे येथे तब्बल 3 तास रस्ता रोको आंदोलन केले। निळा महागाव ते ताडकळस रस्त्यासाठी पहिले उपोषण 6 दिवस व दुसरे उपोषण 5 दिवस केले। 2 वेळेस उपोषण केले। शेतकऱ्यांच्या बोंडआळीसाठी व संपूर्ण कर्जमाफीसाठी सरण रचून सरणावर ढोणे पांगरा येथे तब्बल 7 दिवस उपोषण केले व बोंडआळी पंचनामे सुरू झाल्यावरच उपोषण मागे घेतले व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बोंडआळी अनुदान मिळवून दिले। मौजे खुजडा येथे सन 2008 ते 9 या कालावधीत माजी आमदार आमच्या मातोश्री मीराताई कल्याणरावजी रेगे पाटील यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ऊसाची नुकसान वराहाने केली होती। त्या ऊस नुकसानीचे विधानसभेत तारांकित प्रश्न मांडण्यासाठी व शेतकऱ्यांना वराहाने खाल्लेल्या ऊसाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न केले आणि त्या नुकसानीचे भरपाई खुजडा येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून दिली। कंठेश्वर येथे कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम रखडले असताना वारंवार निवेदने देऊन त्या बंधाऱ्याच्या कामासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत। कंठेश्वर येथील कोटेश्वर मंदिर रस्त्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदने देऊन त्या रस्त्याची माहिती त्यांना दिली आहे व त्या रस्त्याच्या कामासाठी प्रयत्नशील आहोत व काम नाही झाल्यास कोटेश्वर जाणारा मंदिराकडील रस्त्यावर आपले उपोषण सुरू होईल, शंका नको। मौजे खुजडा येथे ते 30 केव्ही उपसबस्टेशन मंजूर करून घेतले होते, पण जागेअभावी ते सबस्टेशन कंठेश्वर येथे गेले। दिग्रस बंधाऱ्यातील पाणीसाठा अल्प होत असल्यामुळे धानोरे काळा फुलाची उंची वाढवण्याबाबत आपण दिनांक 7/12/2016 रोजी जिल्हाधिकारी महिवाल साहेब यांच्याकडे निवेदन दिले होते। त्या कामाची मंजुरी करून घेण्यासाठी सन्माननीय आमदार हेमंत भाऊ पाटील यांनी मदत केली व 10,38,00,000 रुपये उंची वाढवण्यासाठी मंजूर करून घेतले, पण पुलाची उंची वाढत नसल्यामुळे त्या पुलापासून 19 मीटर लांबीवर नवीन पूल मंजूर करून घेतला। तब्बल 24 कोटी रुपये मंजूर झाले। तत्कालीन जलसंपदा मंत्री शिवतारे साहेब यांनी ते मंजूर करून दिले। भव्य बैलगाडी मोर्चा ओला दुष्काळ मिळावा म्हणून व कर्जमाफीसाठी भव्य बैलगाडी मोर्चाचे आयोजन केले होते। सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या आपल्या उमेदवाराला छताचा पंखा या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड प्रचंड बहुमताने विजयी करा। लक्षात ठेवा, छताचा पंखा छताचा पंखा छताचा पंखा निवडून द्या, छताचा पंखा छताचा पंखा छताचा पंखा। जुळलंय नात जीवा भावाचं वाटतंय आता बर, वन वन मिटली फुलतय भवती सपान हाय ते खरं। जुळलंय नात जीवा भावाचं वाटतंय आता बर, वन वन मिटली फुलतय भवती सपान हाय ते खरं। अडीनडीला आधार दादा होऊन
डोळ्याला देव माणूस दिसलाय रे. जनतेच्या समस्या समजून घेणारा नेता, शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवणारे व्यक्तिमत्व, प्रत्येक विषयाची जाण असणारा सर्वसामान्यांचा आवाज, आपल्या गावाला आधुनिक, पारदर्शक, भ्रष्टाचार मुक्त बनवण्याचा दृढ निर्धार केलेला नेता, जिथं जनतेची अपेक्षा आणि नेतृत्वाची जबाबदारी एकत्र येते तिथे उभा राहतो विकासाचा नवा चेहरा. विश्वास ठेवा, प्रगतीला गती द्या. जेव्हा सगळे मागे सरकतात तेव्हा पुढे येऊन जबाबदारी घेणं हेच खरं नेतृत्व आहे. समाजासाठी काम करण्याची जिद्द, महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी, प्रत्येक नागरिकाचा आवाज बनून उभा राहणाऱ्या, आपल्या गावाला प्रगतीचा नवा वेग देण्यासाठी आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपला उमेदवार प्रचंड प्रचंड बहुमताने विजयी करा, विजयी करा. मतदार बंधू आणि भगिनींनो, नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळण्यासाठी, महिलांना सुरक्षा आणि स्वयंरोजगार मिळण्यासाठी, शासनाच्या सर्व योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, सुसज्ज व टिकाऊ रस्ते मिळण्यासाठी, स्वच्छ आणि नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी, गावात सुसज्ज हॉस्पिटल निर्मितीसाठी, सुसज्ज व डिजिटल शाळा होण्यासाठी, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होण्यासाठी, मनमोहक उद्याने निर्मितीसाठी आणि भव्य क्रीडांगणासाठी. मतदार बंधू आणि भगिनींनो, मनात ठेवून स्वाभिमान, चला करूया मतदान. म्हणूनच आमच्या उमेदवाराला प्रचंड प्रचंड बहुमताने विजयी करा, विजयी करा. माझी